हॅलो गाईज, बघा आज आपण सिम्प्लिफिकेशन हा चॅप्टर करणार आहे. ठीक आहे ना. सिम्प्लिफिकेशन म्हणजे काय, जी पदावली असते ना ते याच्यामध्ये स्टार्टिंगला काही रूल आहे ते मी तुम्हाला सांगून देतो की कोणतं म्हणजे कन्सेप्ट कसं होते. बघा मी तुम्हाला सांगून देतो स्टार्टिंगला. चला बघा, सिम्प्लिफिकेशन करताना माहिती आहे का आपल्याला काही रूल आठवण पाहिजे. म्हणजे जसं आपण बोर्ड मास म्हणतो ना, बोर्ड मास आठवण ठेवा. स्टार्टिंगला व्ही असते, व्हॅक्युलम बार असते. ठीक आहे ना. हा अगोदर सॉल्व्ह करावा लागते. ठीक आहे. बघा जर सांगून देतो, 3 असं असते, 3 - 2 × है ना. जर असं असेल ना, पहिले त्याच्या डोक्यावर जो बार आहे ना तो बार माहिती का अगोदर सॉल्व्ह करायला लागेल. ठीक आहे. याला म्हणतात व्हॅनिकुलम बार. मग काय ते बीचं काय होते सांगा बरं मला. बीचं होते ब्रॅकेट, आणि ब्रॅकेट मध्ये माहिती आहे का 3 असतात. ठीक आहे. सगळ्यात मोठा ब्रॅकेट, मग छोटा, मग छोटा, हे आठवण ठेवायचं. ठीक आहे. ठीक आहे. हे ब्रॅकेट असतात. ठीक आहे ना. अगोदर माहिती आहे का हे जे ब्रॅकेट आहे ना ते सोडवायचं. ठीक आहे. हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड. ठीक आहे. हे झालं तुमचं काय झालं ब्रॅकेट. आता ओ म्हणजे काय होते, ओ म्हणजे होते तुमचं ऑफ. ऑफ म्हणजे काय होते काम. बघा मी तुम्हाला सांगून देतो, एक एक सांगतो. ठीक आहे. चला बघा. सगळ्यात अगोदर आपण बोर्ड मासचा बी घेऊ आहे ना. बी म्हणजे काय होते, सॉरी याच्या अगोदर सुद्धा अजून येते. बघा याच्या अगोदर माहिती आहे काय ते, याच्या अगोदर ते व्ही येते ज्याला आपण व्हॅनिकुलम बार म्हणतो. ठीक आहे. व्हॅनिकुलम बार म्हणजे काय होते बघा, जसं 2 × 4 - 6 असं दिलाय आणि यांच्या डोक्यावर दिलाय असं बार. तर आठवण ठेवा. आणि समोर जसं डिवाइड दिलाय 3, तर आपल्या हिशोबाने माहिती आहे का बोटमासच्या हिशोबाने पहिले ब्रॅकेट वगैरे सॉल्व्ह होते, मग काय होते डिवाइड सगळ्यात अगोदर चिन्हामध्ये. पण माहिती आहे का जर व्हॅनिकुलम बार दिला असेल ना, व्हॅनिकुलम बार असेल तर मग डिवाइड नाही होत. अगोदर माहिती आहे का हा बार आहे ना तो सॉल्व्ह करावा लागतो. ठीक आहे. सगळ्यात अगोदर का सॉल्व्ह कराल तुम्ही, व्हॅनिकुलम बार कराल. ठीक आहे. त्याच्यानंतर मग बोर्डमास मधला काय तर मग बी येतो. बी म्हणजे काय होते ब्रॅकेट. बघा ब्रॅकेट हे 3 प्रकारचे असतात. एक असं ब्रॅकेट असतो, एक असं ब्रॅकेट असतो आणि एक असं ब्रॅकेट असतो. सगळ्यात पहिले माहिती आहे का तुम्हाला मोठं सॉल्व्ह करावं लागेल, मग हा मीडियम सॉल्व्ह करावं लागेल आणि मग हा छोटं सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे. हा व्ही बोर्ड मास. मग काय येतं ऑफ. ऑफ म्हणजे माहिती आहे का होतं ओ. ओ म्हणजे काय होतं ऑफ. बोर्ड मास ऑफ म्हणजे काय होते का. ठीक आहे ना. जसं तो लिहितो माहिती आहे का, 20 20% ऑफ 10. याचं मिनिंग काय होते 20च्या 10%. ठीक आहे ना. आठवण ठेवा. का म्हणजे काय होते गुन्हा होते. ठीक आहे. बोर्ड मास डीच्या नंतर काय होतो, डीचा मिनिंग होतो तुम्हाला डिवाइडचा. अजून समोर सांगा तो बघा. बघा हा आपला बोर्ड मास लिहिला, बोर्ड मास. आपला बी झाला, ओ झाला. आता बघा डी. डी म्हणजे काय होतो डिव्हिजिबल, म्हणजे काय होते तुमचं भागाकार. ठीक आहे. मग काय तुमचं एम. एम म्हणजे काय होते मल्टिपल. ठीक आहे. म्हणजे काय होते तुमचं गुणाकार. ठीक आहे. मग काय तुमचं ए. ए म्हणजे काय होते तुमचं एडिशन, म्हणजे काय होते तुमचं हे जोडणे, ऍडिशन. ओके. आणि शेवटला आहे तुमचे एस. एस म्हणजे काय होते सबसेक्शन, म्हणजे काय होते घटवणे किंवा मायनस करणे. ठीक आहे. हा तुमचं होतं बोर्डमास रूल. आठवण ठेवा बोर्डमास रूलनीच मॅक्झिमम प्रश्न सॉल्व्ह करायचे तुम्हाला. आणि आज माहिती आहे का मी तुम्हाला प्रश्नाची स्टेप सांगणार आहे. ठीक आहे. मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला आज होमवर्क साठी देणार आहे. ठीक आहे. मॅक्झिमम क्वेश्चन आणि टायमर लावून तुम्हाला 30 सेकंड देईल, ते तुम्हाला सोडवायचे आहे. नंतर जर इम्पॉर्टंट वाटेल तर मी तो सोडवणार, नाही तर मग मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हालाच प्रॅक्टिस करायला देणार आहे. ठीक आहे. तर चलाच पहिल्या क्वेश्चन कडे वाढू. बघा पहिला क्वेश्चन हा रिझनिंगचा प्रश्न आलेला आहे. याला रिझनिंग मध्ये, ठीक आहे, रिझनिंग मध्ये आपण सोडवून घेऊ. ओके. चला हा क्वेश्चन बघा इझीच आहे, तर करू शकता तुम्ही. डिवाइड इंटू वर आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क आहे. जे एकदम लो लेवलचे प्रश्न असेल ना ते मी तुम्हाला पूर्ण होमवर्क मध्येच देईल. ठीक आहे. आणि मॅक्झिमम जी 70-60% आहे त्याच्यामधून माहिती आहे का 20 ते 30 प्रश्न मी सांगणार आहे जे चांगले आहे, बाकी तुम्हाला होमवर्क साठी आहे. ठीक आहे. कारण लवकर माहिती आहे का आपल्याला सिलेबस कम्प्लीट करायचा आहे. ठीक आहे. हा पण इझीच आहे. बघा याच्यामध्ये फक्त डिवाइडचा रूल आहे. फॉर्म्युला, फॉर्म्युला म्हणतो फक्त माहिती का पॉईंटचं. यात बघा काय म्हटलं त्यांनी, 1225 भागीला किती 12.5 है ना. तर मग किती आलाय, ते आलाय 150. हा फक्त इझी करायचा आहे तुम्हाला. 1225 भागीला 1.5. तर याचं किती होऊन जाईल, फक्त एक शून्यचा फरक होऊन जाईल आणि एक शून्याच्यातून मायनस होऊन जाईल. डायरेक्ट आन्सर किती होऊन जाईल 15. जर तुम्ही याला सोल्युशन करून बघाल तर डायरेक्ट आन्सर येऊन जाईल. ओके. हा तुम्हाला होमवर्क साठी आहे, तर मी ते सांगितलंय. पण मॅक्झिमम प्रश्न माहिती का तुम्ही करा. हा रिझनिंगचा प्रश्न आहे. ठीक आहे. काही काही आपण माहिती का मिक्स फॉर्मेट मध्ये घेतले होते प्रश्न. हा ठीक आहे. याची मी सांगतो तुम्हाला. हे जे माहिती का फॉर्म्युलाचे प्रश्न आहे ना, मी तुम्हाला एक फॉर्म्युला लिस्ट देईल.
ठीक आहे ना, हे ए प्लस बी नाही का, हे तुम्ही मग अगोदर आठवण करून घ्या. म्हणजे ए प्लस बी, ए मायनस बी, 2a² नाही का, ह्या फॉर्म्युलाची लिस्ट देईल आणि हे तुम्ही आठवण करून घ्या. मग आपण फॉर्म्युलेवाले आहे ना संपूर्ण प्रश्न एक सोबत निपटवून टाकू. ठीक आहे, आपण फॉर्म्युलेवाले म्हणजे कसं जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम नाही झाली पाहिजे. चला, हा क्वेश्चन चांगला दिसतोय, हा क्वेश्चन आता सॉल्युशन करू आपण. ओके, चला ठीक आहे. मी 30 सेकंड अगोदर तुम्हाला दिलं आहे, तुम्ही अगोदर सॉल्व्ह करा. 30 सेकंड नंतर मग मी सांगतोय. इझी आहे प्रश्न. चला, आठवण ठेवा, मी सांगितलं होतं ना, बघा हा आलाय का त्याच्या डोक्यावर बार. तर आठवण ठेवा नेहमी काय घ्यायचं तुम्हाला अगोदर बार. बघा 5 मधून 1 गेलं किती उरले, इथे उरलं तुमचं 4. ठीक आहे ना, आणि मग 5 मधून 4 गेलं किती उरलं तुमचं 1. ठीक आहे ना, हा ब्रॅकेट मध्ये आहे. यांच्या अगोदर याच्या मध्ये का असते नेहमी गुणाकार. म्हणजे का होणार तो 4 एकच 4. तर या सगळ्यांची किंमत किती आली, फक्त ती आली आहे 4. ठीक आहे, आता काय दिलंय 42 - 20 / 4. तर हे आपण करून घेऊ. हे किती जाणार, 5 वेळा जाणार आणि 42 मधून जर 5 गेले तर आन्सर किती येणार, 37 आन्सर येणार. ओके, चला ठीक आहे. काही जे प्रश्न थोडे चांगले वाटेल ना ते मी सांगणार, जे लो लेवलचे आहे ते तुम्ही करून घ्याल. ठीक आहे, चला हा बघा, हा मी सांगतो काय नाही करायचं. हे दोघांची इंटू करायची आहे. एक मिनिट क्वेश्चन इकडे घेतो. या दोघांची इंटू करायची आहे आणि मधामध्ये प्लस आहे. या दोघांची इंटू करायची आहे. काही नाही, हे गुणाकार आहे. हे गुणाकार माहिती आहे का तुम्हाला करायचं. आठवण ठेवा, जेवढा जास्त सोल्युशन स्पीड तुमची राहणार ना, तेवढा तुम्हाला फायदा राहील. ओके, चला. हा बघा, काही काही तो इझी क्वेश्चन आहे. आता डिवाइड बाय डायरेक्ट दिसत आहे. 5 चौक 20 आणि 19 मधून 4 गेले, येऊन जाईल किती, 14. हा क्वेश्चन थोडासा तगडा लेवलचा आहे. असे प्रश्न पाहिजे करायला. चला बघा काय म्हणताय, 2x 4 आणि 8x बरोबर 16. बघा काय नाही करायचं, जे आपण माहिती आहे का हे वरचं काढायचं आहे ना, एक खालची जो बेस आहे ना याला अगोदर सेम करा. याला काय करायचं, अगोदर सेम करायचं. ठीक आहे, बघा इथे किती 2 आहे, तर 2 जसं तसंच ठेवू, त्याच्या डोक्यावर एक्स. आता बघा 4ला मी कसं लिहू शकतो, हा 2चा वर्ग आहे, त्याला काय करायचं, 2 × 2 × काय करायचं, 12 लिहायचं. ठीक आहे, मग अजून गुणाकार करायचं, इथे पण गुणाकार आहे. मग हे किती आहे, 2चा हा तिसरा पॉवर आहे, म्हणजे काय करायचं, 2चा तिसरा पॉवर × 3 करायचं. ठीक आहे, इज इक्वल टू हा किती आहे, हा 2चा किती चौथा पॉवर आहे, तर 2चा चौथा पॉवर है ना, डोक्यावर सॉरी इंटू नाही, इंटू 11. समजलं. खाली काय करायचं, इथे आपल्याला बेस काय करायचं आहे, सगळ्याला सेम करायचं आहे. ठीक आहे, आता काय करू, खाली हा झाला तर याला आपण डायरेक्ट उडवू शकतो. आता हा आपला काही कामाचं राहिलं नाही. आता डायरेक्ट इकडे बघा, हा किती झाला एक्स, याला प्लस घेऊन घेऊ एक्स, आणि हा किती झाला 12 दोन्ही किती झाला, हा 24, आणि हा किती झाला 3 त्रिक 9. इकडे किती होईल, हे म्हणजे तुमचे 4 × 11 म्हणजे किती होऊन जाईल, ते तुमचे 44. ठीक आहे, इथे एक्स जसं तसं ठेवू. हे किती होईल 24 आणि 9, हे होऊन जाईल तुमचे किती 33 -44. इकडे करू, सॉरी 44. हा हा 33 इकडे येऊन जाईल ट्रान्सफर होऊन, म्हणजे 75 होऊन. बघा 44 मधून किती गेले तुमचे 33 गेले. एक्स ची व्हॅल्यू किती होऊन जाईल 11. बघा आहे का ऑप्शन मध्ये 11, कळलं. नाही तर अजून इकडे सांगू काय, बघा अजून इकडे सांगतो तुम्हाला चांगल्याने कलर चेंज करून. बघा काय म्हणतात तो, इथे 2 दिला आहे, इथे 4 आहे, इथे 8 आहे आणि इथे 16 आहे. ठीक आहे, यांना काय करायचं होतं, यांना बेस बरोबर करायचं होतं. ठीक आहे, हा बघा हा 2चा पॉवर 1 आहे, हा जसे तसा आला होता. इथे 2ची पॉवर 2 म्हणजे किती होईल तो 4. 8 म्हणजे किती होते 2ची पॉवर 3 आणि 16 म्हणजे किती 2ची पॉवर 4. आता काय नाही, इथे काही नाही, म्हणजे एक्स जसे तसा. इथे बघा 2ची पॉवर 2 आणि इथे किती होते 12 म्हणजे किती होईल, 12 दोन्ही किती झालं, तो झालं 24. इथे किती झालं 2ची पॉवर 3 आणि वरती ऑलरेडी 3 होतं, म्हणजे किती होईल 3 तरी किती होऊन जाईल तो 9. आणि इकडे किती 4 गुणिले का किती झालं ते 44. ठीक आहे, आपल्याला त्यांनी एक्स ची व्हॅल्यू विचारली होती, तर एक्स जसं तसं ठेवायचं आणि काय करायचं 44 मधून 33 मायनस करायची, म्हणजे 44 - 33. एक्स ची व्हॅल्यू किती येऊन जाईल, ते येऊन जाईल तुमची 11. ओके, चला ठीक आहे, एक मिनिट गाईज. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. जे छोटे छोटे आहे ना ते मी तुम्हाला होमवर्क मध्ये देऊन दिले. ठीक आहे, आता फक्त प्लसचे आहे, ते तुम्ही करू शकता. काय नाही करता, फक्त प्लस करायचे आहेत. प्लस जोडू शकता ना आरामात. बघा सांगून देऊ का कसं जोडायचं, हा एक तुम्हाला सांगून देतो कसं जोडायचं, कसं बघायला. 222 लिहिल्या, तर याच्या बाजूला 22 लिहायचं, मग हे किती आहे 22. आठवण ठेवा, पॉईंटचा खाली आला पाहिजे. ठीक आहे ना, हे 22 इकडे येईल आणि हे 22 इकडे येईल. ठीक आहे, जसंच्या तसं. आता किती आहे 12, 12 किती येतील आणि हे किती येईल 0 0. आता हे 0 पॉईंट किती आहे 22 आहे आणि हे किती 0.02.
कळलं? हे फक्त असं तुम्हाला प्लस करायचं, हे ते इझी करू शकता ना. ठीक आहे, जे बेसिक आहे ते आपण सोडून देऊ, कारण आपल्याला खूप सारे क्वेश्चन करायचे आहे. ठीक आहे, तर आपण जे बेसिक आहे ते आपण सोडून देऊ. ओके, चला नेक्स्ट. हा प्रश्न तर इझी आहे. हा प्रश्न, चला तुम्हाला 30 सेकंड देतो, करा, तुम्हाला लवकर जमेल तर. इझीच आहे तो, डायरेक्टच दिसत आहे तो काय करायचं आहे ते. तर बघा, इकडूनच मी सांगून देतो, इकडून येईल तुम्हाला 20, कारण मायनस मायनस प्लस होऊन जाईल, 20 होऊन जाईल आहे ना, 20. आणि इकडे 14/2 म्हणजे किती, 2. आणि सॉरी, 14/7 म्हणजे किती, 2. आणि 20 आणि 2 किती झालं, ते झालं तुमचं 22. ओके, चला हा सोडवा. 30 सेकंड आहे तुमच्याकडे. 30 सेकंड दिलाय, सोडवा. चला मी सांगू देतो, इझी आहे बघा. हे किती होऊन जाईल, 2 आणि हे किती होऊन जाईल, 4 6. 6 मधून 6 गेले, आन्सर होऊन जाईल 0. कळलं? इथे सगळं कंपाऊंड गेलं. ठीक आहे, चला नेक्स्ट. आता माझ्याकडे जे इझी वाले आहे ते तुम्ही करू शकता. ठीक आहे, हे तुम्ही सांगून देतो डायरेक्ट, तुम्हाला कोणकोणते प्रश्न होमवर्कसाठी देत आहे मी, बघा. हा प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी आहे. ठीक आहे, हे बघे, फॉर्म्युलेवाले काय करू आपण, मी तुम्हाला सांगितलं ना, फॉर्म्युलेवाले डायरेक्ट आपण एक सोबत करून टाकू. ठीक आहे, बघा तुम्हाला माहिती आहे का, ह्या सगळ्याचं माहिती आहे हे निघते, म्हणजे ए प्लस बीचे नाही का, शेवटी मध्ये ए प्लस स्क्वेअर बीचे एक फॉर्म्युला आहे, त्याचं माहिती आहे का, आन्सर डायरेक्ट 4 असते. ते तुम्हाला माहिती आहे का, फॉर्म्युला मी सांगणार आहे. जर माहिती आहे का, ही कंडिशन जर बनली ना, माहिती आहे का, ही कंडिशन जर बनली तर माहिती आहे का, त्याचा आन्सर डायरेक्ट 4 येते. मी तुम्हाला फॉर्म्युला जे लिहून दिल ना, त्याच्यामध्ये जाईल, आपण फॉर्म्युलेवाले सगळे एकसाथ करणार आहे. ठीक आहे, बघा, हा सुद्धा तुम्हाला होमवर्क आहे. डायरेक्ट करू शकता ना, डायरेक्ट दिसताय ना, 24 भागिले 3 2 6, 6 चोक किती होऊन जाईल, 24. ठीक आहे, बघा, हा पण प्रश्न इझीच आहे. 3 अजून इकडून किती येऊन जाईल, 3 हा येऊन जाईल डायरेक्ट. बघा, इथून दिलं -2, मायनस अजून इकडून येऊन जाईल 3, डायरेक्ट आन्सर 1. हा होमवर्क आहे तुम्हाला. ठीक आहे, जे प्रश्न माहिती का इझी आहे ना, ते मी तुम्हाला कशाला होमवर्कला देत आहे. ओके, चला हा पण सुद्धा होमवर्कला आहे. इझी इझी प्रश्न आले आहे, जे इझी इझी प्रश्न आहे ते चला हा क्वेश्चन सांगू दे तुम्ही. बघा, हा क्वेश्चन मस्त इझी वाटला मला. इथे किती दिलाय, 9/10. ओके, अजून इकडे डिवाइड आहे. आता याला आपण सॉल्व्ह करून घेऊ का, बघा याला आपण सॉल्व्ह करून घेऊ. काय दिलाय तो, 4/5 बरोबर 1/10. एक काम करायचं, इकडे 10 आहे ना, याला पण 2 करून घ्या. सॉरी, याला पण 10 करून घ्या. काही नाही करायचं, इकडे करायचं 2 गुणिला, आणि इकडे पण बघा, खाली 2 गुणाकार केला ना, तर इकडे पण 2 गुणाकार होईल. म्हणजे एक बघा, खाली इकडे पण 10 येऊन जाईल, इकडे पण 10 येऊन जाईल. म्हणजे वरती किती झालं, 4 दुनी 8, आणि इकडे किती झालं, 10. ठीक आहे, आणि इकडे किती, 1 भागीला किती झालं, 10. टोटल करून घ्यायची, खाली सेम आहे तर वरचे ऍड होऊन जाईल, म्हणजे ते किती होऊन जाईल, 9/10. ठीक आहे, आता बघा हे डिवाइड मध्ये आहे, म्हणजे कसं बघा, प्रश्न असा आहे, 9/10. आता डिवाइड मध्ये आहे ना, याला आपण गुणाकार करून घेऊ. गुणाकार करून तर माहिती आहे का, ही संख्या वरती जाईल आणि ही संख्या खाली येईल. म्हणजे काय ते किती होईल, तो 10/9. 10नी 10 गेला आणि 9नी 9 गेला, म्हणजे किती, काही नाही, म्हणजे काय होतं मॅथ्स मध्ये 1 असतो. ठीक आहे, ओके, हा प्रश्न मस्त होता. चला, हा प्रश्न होमवर्क साठी आहे तुम्हाला. हे आपण फॉर्म्युलेवाले पूर्ण एक सोबत घेऊ, आणि माहिती का, आठवण ठेवा, या क्वेश्चनला मोस्ट इम्पॉर्टंट करून ठेवा. अशी टाईपचे प्रश्न माहिती आहे का, समाज कल्याणला वगैरे खूप सारे आलेले आहेत. फॉर्म्युलेवाले फॉर्म्युले नाही, डायरेक्ट याच्यामध्ये एक आन्सर शीट सांगतो मी. ते जेव्हा आपण फॉर्म्युलेचे करू ना, त्याच्यामध्ये डायरेक्ट आन्सरवाला मेथड सांगणार आहे. ठीक आहे, हे बघा, हे सगळे माहिती आहे का, फॉर्म्युलेवर बेस आहे. काही नाही करायचं, याच्यामधून मी मायनस केलं, डायरेक्ट 2.5 आन्सर आहे. जर तुम्हाला कळेल तर ते मी सांगणार नंतर. हे माझ्या काही सोडवल्यानंतर माहिती आहे का, फक्त एकच व्हॅल्यू वाचतो, ए प्लस. बघा, हे जे फॉर्म्युला आहे ना, हा ए आहे, हा बी आहे. ठीक आहे ना, बघा, मग काय होतं, याला सॉल्व्ह केलं तर ए मायनस बी. मग काय होतं, इकडे बघा, ए ए मायनस बी मायनस, चला हे मी फॉर्म्युला सांगून, इकडे बघा, इकडे सांगून देऊ का, थांबा. बघा, ए, एक मिनिट, ए मायनस बी ब्रॅकेटमध्ये, आणि इकडे काय होईल, ए प्लस बी. खाली बघा, ए प्लस बी ची व्हॅल्यू दिली आहे ना दोन्ही. हा ए प्लस बी ची व्हॅल्यू ना, तर ए प्लस बी कॅन्सल होते. फक्त काय वाचलं तुमचं, ए मायनस बी, आणि ए ची व्हॅल्यू ही आहे आणि बी ची व्हॅल्यू ही आहे.
तर 17.25 सॉरी 75 याचं किती मायनस करायचे आहे 15.25. इकडे बघा इकडे येऊन जाईल 50 आणि इकडे येऊन जाईल 2 म्हणजे किती आन्सर येऊन जाईल तुमचं 2.5. हे फॉर्म्युलेवाले माहिती का पूर्ण एक्सपोज सांगणार आहे मी तुम्हाला. चला हा इझी आहे, फक्त काही नाही इंटू इंटू करायचं बघा सगळं इथेच दिलं आहे तुम्हाला, दिसलं का? तर हे तुम्ही मी माहिती की तुम्ही जेव्हा कराल ना तुमचं सगळं इकडे दिसेल तुम्हाला. तर हा तुम्हाला होमवर्कसाठी आहे, जे इझी प्रश्न आहे ना ते तुम्ही कमी करा, ठीक आहे. जे हार्डवाले आहे ते मी सांगतो. चला जसं हा हार्डवाला आहे हा मी सांगून देतो. काय दिलं याच्यामध्ये आग्नेस तारखेचं काही नाही, तिथं तिथंच दिलं आहे, फक्त बघा मी तुम्हाला सोल्युशन करून दाखवतो. 12 इथे आहे ना, याला उलट करून टाका, ठीक आहे. म्हणजे काय होईल तो 16/15, ठीक आहे ना. याला मायनस ठेवा आणि इथे ते इथेच करून बघा. 12 दोन्ही किती होऊन जाईल तो 24 आणि 15 तिया किती होऊन जाईल तो सॉरी 15 5 45, 5 दोन्ही किती होऊन जाईल तो 10 आणि इकडे बघा इकडे 10 आला, इकडे किती होईल 5 तिया 15 आणि हे किती होऊन जाईल पॉइंट मध्ये जाईल है ना. म्हणजे किती सॉरी इकडे जाईल 3 चौक 12 आणि ह्या किती होऊन जाईल 4, ठीक आहे ना. 4 समोर आला, मागे किती आला 10, म्हणजे आन्सर किती येईल -6. कळलं का? चला बघा रेड पेनने सांगतो मी. बघा काय म्हणताय तो, इकडे 45 होते आणि इकडे 42, जसे तसे आपण घेतले इथे, ठीक आहे ना. ह्या डिवाइडला काय केलं आपण चेंज केलं, म्हणजे काय केलं याला उलट केलं, म्हणजे 16 वरती जाईल आणि 15 कुठे येईल खाली आहे, ठीक आहे. आणि हा मायनसचं चिन्ह मायनसच्या जाग्यावर. इकडून बघा आता इथं डायरेक्ट होता मी कापलं तर 12 1 12, 12 दोन्ही 24, 15 1 15 आणि 15 5 75. तर वरती किती वाचले फक्त 5 गुणीला 2 म्हणजे किती येईल ते 10 आले. आणि इकडची व्हॅल्यू किती आली बघा 15 1 15, 15 तिया 45, म्हणजे वरती किती आले 3 आणि या 3नीच मी काय केलं खाली 12ला भाग दिलं, म्हणजे 3 चौक किती आलं 12 आणि हा 4 ह्या 16ला भाग दिला, 4 चौक 16, म्हणजे इकडची व्हॅल्यू किती आली 4. 4 मधून जर 10 गेले तर तिथे मोठी व्हॅल्यू माहिती आहे का मागे आहे, तर आन्सर ऑब्व्हियसली काय होऊन जाईल मायनस मध्ये जाईल. कळलं? चला ठीक आहे. हा एक प्रश्न सांगायचा होता तुम्हाला बघा. तुम्हाला 30 सेकंड देतो, जर जमेल तर करा, नाही मग मी सांगतो, ठीक आहे. 30 सेकंड तुमच्याकडे वेळ आहे. चला बघा जमलं का कृष्णा? 30 सेकंड आहे, जमेल तर करायला होतं. इझीच दिलंय, याच्यावरूनच आन्सर होऊन जाईल तुम्हाला. बघा मी सांगतो याची टोटल किती होते 9 12 17 आणि 14, 12 आणि 9 ते 16, 16 आणि हा टोटल किती होऊन जाईल, टोटल झाली यांची 52, ठीक आहे. बघा 4ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी, 4ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 52 दिली. आता हे 13ची व्हॅल्यू काढायची आहे, मी फक्त डायरेक्ट सांगतो कसं काढायचं प्रश्नाला, ठीक आहे. तर बघा हे वरची व्हॅल्यू आहे ना, यालाच माहिती आहे का डिवाइड करून ही व्हॅल्यू आली आहे बरोबर. हे 52ची व्हॅल्यू किती झाली, ही 52ची व्हॅल्यू झाली 4, आपल्याला खालच्या 13ची व्हॅल्यू काढायची आहे, यांच्या बरोबर असेल, ठीक आहे ना. 13ची व्हॅल्यू किती हे कापून घ्या, किती होईल 13 चौक 52 आणि 13 13 गुणिला 13 ते झालं तुमचे 169. कळलं? नाही समजलं असेल ना तर बघा इकडे अजून सांगून देतो. ही 9 आहे ना, ही 12 आणि हे किती झालं 17 आणि हे किती झालं 14 आणि हे किती झालं 4. यांची जर व्हॅल्यू आपण टोटल केली तर हे किती होईल, हे होईल तुमच्या 52 आणि हे 52 कोणाच्या बरोबर आहे, हे 52 हे 4च्या बरोबर आहे, म्हणजे 52ची व्हॅल्यू किती झाली, ही झाली तुमची 4. आता आपल्याला खालच्या 13ची व्हॅल्यू काढायची आहे. हे 52ला 4 ने किती वेळा भाग जातो 13, 13 गुणिला 13 ते किती होईल 13 गुणिला 13 म्हणजे किती होईल 169. ओके. चला पार्ट 1 मध्ये एवढंच, पार्ट 2 पण समोर बघू, ठीक आहे. ओके.